मिस्टर शिंदे. कुठे जायचं आता बघूया. नमस्कार मंडळी, मी अनिल शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलमध्ये स्वागत करतोय. आपल्या या लास्टच्या व्हिडिओला भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला आहे, त्याबद्दल धन्यवाद. आणि आज आपण निघालो आहोत इगतपुरी या ठिकाणी. सर माझ्याबरोबर आहे पिऊ आणि मी दोघे निघालो आहोत आमच्या या टू व्हीलरने. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इगतपुरी या ठिकाणावरील काही वॉटरफॉल या कुठलं एक प्रसिद्ध ठिकाण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आवडल्यास तर जरूर एक लाईक करायचा आणि कमेंट करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आता आम्ही सध्या आहोत एका हॉटेलवरती, नाशिक हायवेला आहोत आणि इथेच आम्ही घेतलेला आहे ज्यूस. सो चला व्हिडिओ सुरुवात करूया. अरे वा, व्हेरी गुड. सो हॉटेल साई प्रांजळ या ठिकाणी आम्ही होतो आणि हा नाशिक रोड आहे. सो इथेच आमची आता टू व्हीलर आहे आणि निघालो आहोत पुढच्या दिशेने. सो चला. आता आपण पोहोचलो आहोत नाशिक रोडमधून थोड्याशा 30 किलोमीटर अंतराच्या पाहता इथे थांबलो आणि जाम भारी वाटतं, मस्त वातावरण. तर मंडळी आता आम्ही थांबलो आहोत तिथे पुन्हा एकदा हॉटेलवरती. थोडंसं काहीतरी खाऊन घेतो आणि थोड्याच वेळात आपण इगतपुरीला पोहोचणार आहोत. आम्हाला खूप जोरात पाऊस लागलेला आहे कसारा घाटाच्या स्टार्टिंगला, तर म्हणून आम्ही ब्रेक घेतला. तर सध्या मी आहे कसारा घाटामध्ये आणि इथेच आपला हा छान असा व्ह्यू पाहायला मिळतोय. रेल्वेचा ब्रिज आहे कसारा घाटामधला. आणि आता वाजले आहेत तर बापरे 5:30 वाजलेले आहेत, नाही 5 वाजलेले आहेत. तर लवकर लवकर जाऊया पटापट. चल.
प्रकारे आम्ही आता त्या ठिकाणाच्या शोधात चाललो आहोत. माहीत नाही आहे ते ठिकाण कुठे आहे. ठीक आहे, इगतपुरीमध्ये पोचलेलो काही ना काहीतरी बघायला मिळालं. विपश्यना सेंटर आहे, ब्रह्मगिरी विपश्यना सेंटर. कसलं काय काही नाही मित्रांनो. चला उतरूया. तो समोर दिसतोय ना, तो वॉटरफॉल. हां तोच तो वॉटरफॉल. पण पाऊस नसल्यामुळे सध्या तरी काही चालू नाही. तर मंडळी फायनली आता आपण पोहोचलो आहोत इगतपुरी या ठिकाणी. आणि या ठिकाणी पाहिलं तर काय वॉटरफॉलची सुरुवात झालेली नाहीये. तितकासा पाऊस पडला नाहीये, त्यामुळे हा जो वॉटरफॉल जो बघताय इथे ते पाणी काही नाहीये, पण छान अशी जागा बघायला मला इगतपुरी मध्ये मिळालेली आहे. आणि त्यामुळे मस्त वाटलं. एवढं ट्रॅव्हलिंग करून जर इथपर्यंत पोहोचलोय तर काही वळत आहेत, कारण पाठीमागे पाहू शकताय डोंगर आहे, त्यामध्ये धोके आहेत. आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे 5:30. सो छान असं वेदर आणि हे क्लायमेट पाहायला इथे मिळालेलं आहे मला, आणि मस्त वाटतंय. सो तुम्ही पण हा व्ह्यू एन्जॉय करा. तर मंडळी, हा होता आपल्या इगतपुरीमधील इगतपुरी वॉटरफॉल या ठिकाणाचा व्हिडिओ. या पावसाळ्यामध्ये पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे या वॉटरफॉलला पाणी काही आलंच नाही आहे. आणि असंच आम्ही आता थोड्या वेळापूर्वी इथे पोहोचलेलो आहे. आणि तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून इथला आजूबाजूचा परिसरही पाहिलाच असेल, टाइमलॅप्स पाहिलाच असेल. या व्हिडिओमध्ये बस एवढंच होता. तुम्हाला काही कारणास्तव जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो खरंच खूप छान जागा आहे इगतपुरी. या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला नाशिक हायवे रोडवरून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती हे ठिकाण आहे. तर ह्या पावसाळ्यात जरूर एकदा इथे भेट द्या. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.